गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहे, निघालेलो आहे आता गोव्याला निघायला. सगळ्यांची झोप तर झाली नाही. वामण्यावर घोरतोय काय? तर चला मित्रांनो, कुठे इथे चला आता आम्ही निघतो. टाटा बाय बाय करा या रूमला. चला सामान आपलं लोड झालंय मित्रांनो. आता निघायची पूर्ण तयारी झाली. लाईट लावली भाई माझ्यासाठी. मी काळा आहे ना, दिसत नाही भाई. हार्दिक आम्ही तर गोरे तू गोरा आहे रे भावा, तू हिरो आहे भावा. पोचलो मित्रांनो कुडाळ स्टेशनला. मस्त गार वाजते, थोडं थोडं मजा येते. रांडेच्या दिवस सकाळी फोन करा, तुझा फोन हा कसं चालू आहे मग? पोरांची मजा चालू आहे बाकी. चला हे आयटम लोक गेले. आयटम लोक गेले. चला चला चल दादा. चले कुणाल भाऊ, साईराम. हो आम्ही चालतो. आरामात जा, आरामात जा. फेब्रुवारीत ये मुंबईला, आपण फिरूया. चला चला मित्रांनो, आता आम्ही निघतो. जनरल तिकीट काढतो आणि जी ट्रेन येईल त्यात बसतो. फिल्म स्टेशनला उतरायचं, तिकडनं डायरेक्ट रूमवर गाडी घ्यायची. प्लॅनिंग आता करावी लागेल पुरा. हो चला, क्रिकेट खेळायला चाललेत पोरं मॅची. कुठे तिकीट काउंटर? हा हवा तिकीट काउंटर. चला पुरा हो, लवकरात लवकर तिकीट काढा आणि फटाफट बसा. हा मंडळाचे साहेब कुठे आहेत? हो फंडिंग मॅनेजर, चला पुढे वा. ठेवा गिरवी ठेवा. काय काय बसतो आपल्या. नाही तुला नाही रे भावा. भावाचा पगार झाला आज, बाकी आज फुल पार्टी करूया. 31 ची पार्टी पतूच देणार आहे गोव्याला. गार बसते भावाला, गार बसते. गरमीची गरज आहे. न्यू मेंबर ऍडेड. विनीत भाऊ काउंटर दे मांजरीचा. हा लवकर दे, हाफ तिकीट आहे तिचं. चालेल. काय झालं? गार वाजते तिला. चालेल. ए जॅकेट घे, जॅकेट घे, जॅकेट. पोरांना गार वाजते मजबूत. हा बघा हिरो कसा चमकतोय. पाठी रॉस ऑमलेट खायचंय. रॉस ऑमलेट आणि पाव देतात ते. काय काय असतं काय ते? रॉस पॉस ऑमलेट. चिकनचा रॉस देतात. रॉस 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 ऑमलेट. अरे अंडे टाकतात. चिकनचा रस्सा आणि चिकनचे पीस असतात आणि असा पाव देतात. पाव रॉस ऑमलेट असतं. जीव पडला रे फार. पुरण जीव पडला. पोळी पण खायची. पोळी म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी नाही, पाव असतो. पाव तसं मेयोनीज टाकतात, सगळं टाकतात आणि त्याच्यावर चिकन टाकतात. मग सॉस परत वरून टाकतात. लॅपटॉप काढलंच ना, पोट भरलं. पोळी असते. खावा खावा पोळी खावा. आमचं वेजचं काय आहे? वेजचं काय आहे का नाही? बघून ठेवलंय का नाही? बघून ठेव भावा, आपल्याला पण काहीतरी पाहिजे मनोरंजन. झोपू दे. असं वाटतंय बघा घरासारखं. आता कुठली गाडी येणार आहे गोव्याला जायला? कुठे? गोव्याला जायला वडगावला. गोव्याला आता कोकण करण्याचं वेळ आहे. किती वेळ आहे? 8:30चा टाइम. लेट झालं. कुठली बोलती कोकण करणार? लेट आहे कशी राजा. चला म्हणजे वेळ आहे आपल्याकडे टाइमपास करायला. निवांत 11ला चेक इन आहे आपली रूमवर. बघू आता किती वेळ लागतोय. मुंबईला चालली ट्रेन. कुठे? इथे का तिकडे? आर्यन अजून पण ठरवतोय येऊ का नको येऊ. थोडे पैसे फक्त 10,000. 10,000च बजेट आहे भावा. तेवढेच कमी. स्वेटर फाटलंय त्याचं म्हणून. काय नाही भाई, हमने गरीबी देखी. कन्नाचा जॅकेट आणलाय. दिली मला 350 रुपयाची फ्लिपफ्लॉप आहे. माझी तर 200ची आहे भावा. 100 रुपयाला गॉगल आहे. अरे माझा गॉगल कुठे आहे? बॅग. पळाले. आर्यनला आता आम्ही सगळी चार्ज करतोय यासाठी. फंडिंगची पण व्यवस्था झालेली आहे. आकाश शेट इथे पोहोचेपर्यंत 10,000 नव्हते. पोरांनी 10,000 जमा केले. 10,000 जमा केलेत पोरांनी. पोरं क्रिकेट खेळायला चालू झालेत. कुडाळला तर काय भेटलं नाही खेळायला. हा बघा 6 मारेल बघ असा आता.
हा बघा ए आउट झाला. चल चल बाजू, माझी वेटिंग आहे. हे आर्यन बघ भावा. भावांनो आणि थँक्यू सो मच. अरे चल ना, बॉन्डिंग पण रेडी झाले. आता तुला फक्त बॅग घ्यायची आहे, निघायचंय. घरच्यांना बोल. ए काल नाही, ए काल नव्हतं ही चान्स, आजच चान्स आहे बघ. नंतर तुला आठवेल आमच्या स्टोऱ्या बघू. तेव्हा ट्रेन खडी ती, परत जाऊ. पैसा बी था. ए बोलला भाई, बोलला. व्हिडिओ आहे माझ्याकडे. नको जाऊ त्याच. नंतर तुला असं आठवेल ट्रेन खडी थी, पैसा भी था जेब में, बॅग भी थी. अरे देतो आम्ही, एवढं काय. नंतर दे आम्हाला, पण नक्की दे. नक्की दे. घेतलीच नाही पण. अरे पण ह्या प्लॅटफॉर्मवर ना त्या प्लॅटफॉर्मवर हीच आमची पळापळ चालू आहे मगापासनं. मांजरला गार वाजते. पोरं बघा तिकडे खेळतायत. ब्रिज कसा आहे. हा ना, मांजरीची काळजी करतोय. मांजरीचे फॅन पण झाले लगेच इथे स्टेशन जवळ. आर्यन शेठ बाय बाय. नाही आला फायनली ट्रेन पण आली आहे आणि आर्यनचं डिसिजन एकदम पक्का झाला की नाही येत तो. चला आता आम्ही बसतो जनरल डब्यात, बघू जागा आहे का. जागा भेटली आम्हाला मस्तपैकी. सामान विमान सेट झालाय, मांजर पण सेट झाली. लघवी केली मांजरानी हार्दिकवर. काय प्रॉब्लेम नाही, पाणी मारून दे. काय दूध तुझी तो लगेच कामाला लावतोय मालकावाला. लांबनं लोक आलेत केरलावरनं. आता काय ऐकत नाही आम्ही. चला कुठे डायलॉग बनवलाय आम्ही इकडे. बाकी चेकिंग चालू आहे बघा. पोरं बाटल्या बिटल्या घेतल्यात का नाही पोरांनी. चला आता आपण निघूया, रूम कडे जाऊया. गाड्या बघूया आधी भाड्याने कुठे भेटल्यात ते. बराच मोठा आहे स्टेशन. लय लांबनं पोरं आलेत. केरला बिरला 30 जोरात आहे यंदा इकडे. हो चला पोरं हो. आता आपण गाडी केलेली आहे स्टेशनपासनं, फिल्म स्टेशनपासनं हॉटेलवर. 900 रुपये घेते ती. आणि ते काका मालवणमधलेच आहे. त्यांनी आम्हाला एक आयडिया दिली. बोलतात की आज तुम्ही गाड्या नका घेऊ, म्हणजे स्कूटी रेंट नका करू, कारण का आज खूप म्हणजे रेट जास्त असल्यामुळे. ते बोलतात आज तुम्ही लोकल फिरून घ्या. आणि आज 31 गर्दी पण खूप असेल. आणि आज ते बोलतात की गाडी घेऊ नका, उद्या तुम्ही घ्या गाड्या, आज लोकल गोष्टी फिरून घ्या. तर किती 900 रुपये सांगतात ते इथून हॉटेलपर्यंत जाईल स्टेशनला. व्यवस्थित आहे रेट, असं नाही असं नाही. मांजर घेतली आहे त्यासाठी ते दूध पाजायला तिला एक काय बोलतात रे याला, फीडर घेतलेला आहे आपण. वॅगनरमध्ये आम्ही डायरेक्ट 5 लोक बसलोय. त्यामध्ये काका पण आहे. 6 लोक चेंपलोय. हे घे ठेव. कसा बसलोय बघा आता आम्ही, फुल बॅगा बिगा लोड करून. बसा पटापट. हार्दिक बघा मांजर बिंजर घेऊन बसले पुढे. पोचलो आता आम्ही हॉटेलवर. रोडपासनं 2 मिनिटावरच आहे. दिसताना चांगलं वाटतंय, बाहेरनं एक नंबर. रोड पण भारी आहे. आता बघतो जरा फ्रेश होतो आणि मग नाश्ता करायला जातो. पहिल्या मजल्यावर रूम आहे आपला. चला चप्पल काढा मित्रांनो. इथे डबक्यात बसली आणि हे बघा काही सांगू कसं आहे. हे फ्रीज बीज पण आहे मस्त. हा बाल्कनी पण आहे पॉवरवाली. रोड टच ती वाली नाही, ही वेगळी आहे, पण ही चांगली आहे, छान आहे, मस्त आहे, छान आहे रूम. AC बीसी पण आहे. कबड वगैरे पण दिले पद्धतशीर. चला काय प्रॉब्लेम नाही. पण तू शेट काय झालं. अरे झोप आली काय झोप आली. ही तर सुरुवात आहे भावा. मांजरीला काढू का बाहेर. रूम तर खूप छान आहे. आम्हाला चांगला बराच मोठा आहे रूम. बेड पण चांगला मोठा आहे. खाली पण झोपायला होईल 2-3 लोकांना. गादी आहे मस्त.
अक्षत कोंडार. अक्षत कोंडार कुठे गेलास? साईराम शेठ. अरे भावा तू आला नाहीस काय? तुला मिस करतोय आम्ही सगळे रोज रोज. काय बोलतो भाई? आम्ही तुला मिस करतोय भावा. अरे भाऊ मी पण मिस करतो. अरे गोव्याची पूर्ण जबाबदारी तुझ्या होती आणि तूच नाही, मेन माणूस नाही. गोव्याची जिम्मेदारी तुझ्यावर होती आणि तूच नाही आला भावा. काय विषय? हे काय बरोबर नाही. अरे हिरो आहेस भावा, तू हिरो आहेस. तुला एक मैत्रीण आणतो इकडनं. बाकीचे मित्र कुठे आपले? बाकीचे मित्र आपले इकडे आहेत. विनीतनी मांजर घेतली, बघायची का तुला? हा काय बघितलं मी. दाखव मित्रा मांजर. थांब, मांजर दाखव. मांजर बघ कशी आहे बघ. कोण आहे? मला पण आणायला पाहिजे रे. कशी आहे मांजर. आय लव्ह यू. हा बघा, यांचा रोमॅन्स चालू झाला इकडे. रोमॅन्स काय थांबत नाही. ड्रेसिंग कशी आहे पण भावाची. हे अरे चला रे नाश्त्याला, भूक लागली जाम. कालपासून रात्रीपासून पाणी नाही पिलं. नाश्ता करायच्या ऐवजी जेवणच केलं आता आम्ही डायरेक्ट. जेवण ठीकठाक होतं मित्रांनो. प्राईस जेवढी होती त्या अकॉर्डिंग एवढा चांगला नव्हता. भाजी चांगली होती फक्त पनीरची. आता जरा आम्ही बिस्लरीची सोय करतो. एक एक दोन दोन घेण्यापेक्षा डायरेक्ट बॉक्सच घेऊन टाकतो, म्हणजे काय प्रॉब्लेम नको आपल्याला. 4 दिवस आपण आहे अजून हा गोव्यामध्ये, म्हणून. काय झालं? घे, तुला आवडतात ना. बॉब्या काय सोडत नाही पोरं. बाबा याने पूर्ण उचलला. मस्त झोप झाली मित्रांनो. आता जरा गेडी मारायला चाललोय, पायवारी. आजचा जो गाडीचा जो रेट होता तो 1300-1400 बोलत होता, म्हणजे एक दिवसाचा, एक गाडीचा. बाकी इन जनरल 800-900 असतो एका दिवसाचा. आणि आज खूप 30 असल्यामुळे आज गर्दी आणि ते पण असणार ना, म्हणून ते ज्यांनी आम्हाला सोडलं, टॅक्सीमधले होते काका, ते आम्हाला बोलले की आज नका घेऊ गाडी, आज चालत चालतच फिरा. तशी पण आज चेकिंग विकिंग खूप असणार, म्हणजे पोलिसांनी त्यांचं. आणि अर्धा दिवस तर गेलेला आराम करण्यामध्ये. मग गाडी घेऊन काय आज फायदा नव्हता. आज काय म्हणून गाडी घेतली ना आम्ही. आता उद्या घेऊ आम्ही गाडी. 2 गाड्या घेऊ. विनीतचं 2 दिवस वर्किंग आहे, 1 तारखेला आणि 2 तारखेला. बघू आता कसं काय. 2 गाड्या घेऊ पहिल्या, नंतर आणखीन एक वाढवू. पोरं झालेत रेडी मस्त, चष्मा विष्मा घालून तयार, तैनात आहेत. गेडी मारू जरा, बघू जरा इथे जवळजवळ काय बीच कसं काय. रूम बाकी आमचा चांगला आहे, मस्त मोठा आहे. 5 लोक आहेत. बरं झालं का मोठा असल्यामुळं खाली पण 2-3 झोपतील, वर पण 2-3 जाऊन झोपतील. नुसतं नरम असं टुनुक टुनुक. आणि नवीन एक मेंबर पण ऍड झालाय आपला. ती पण फिरते भाई घरभर, पूर्ण एक्सप्लोर करते ती पण घर कसं आहे तो. ट्रॅफिक बघा किती आहे मित्रांनो, जाम गर्दी झाली आहे. बरं झालं गाडी नाही घेतली आज, आता विषय झाला असता. बोलतो बीच जाम लांब आहे, यायचं पण आहे रिटर्न ना भाऊ आपल्याला. चला बघू इथे थोडं पुढे काय काय बघू, एक्सप्लोर करू जरा. गाड्या रिपेअर करायला भाई, गाड्यांचे रेट काढतोय सगळीकडे तेवढेच आहेत. 1000-1200, एकाच ठिकाणी 800 रुपये रेट होते. 800 होते भावा. किती तर झाले भाई ते, आता हळूहळू वाढत चालले. रात्री तर खूप फट्टे गर्दी असेल. मजा तर आहे. सनसेट बघू आपण इथे. आता बीचवर तर आलोय. मागा बीच ना, कॅन्डोलिम ना. कसं आहे मग, आणि इथं पण जास्तच आहे गर्दी बघा तेवढी. गर्दी खूप झाली. स्पोर्ट ऍक्टिव्हिटी इथे पण चालू आहेत, पण आपल्या मालवणपेक्षा डबल रेट आहे तिथे. गर्दी पण खूप जास्तच आहे इकडे. आपल्या इथे खूप, म्हणजे 50% पण नव्हती गर्दी. पाणी साफ आहे पण इथलं पण.
वास नाही येते पाण्याच्या जवळ. बरंच लांब चालत आलो आम्ही. बतू आणि विनीत थांबले मधीच. आम्ही आलो एक्सप्लोर करायला. पाणी खूप जास्त आहे इथे. हार्दिक भावा फोटो जाम पावर आहे तुझा. हां खूप जवळ आहे पाणी. या पण पाणी वाढलं असेल एवढं जवळ नसेल काय वाटतं. गोरी पब्लिक आहे इकडे. हां इंडियन्स कमी आहेत भाई. सगळे फॉरेनरच दिसत आहेत जास्त करून. रात्री तर मजबूत गर्दी राहील. रात्री पूर्ण जागायचं आहे म्हणून आकाश तर झोपलाय आता. अजून पण झोपलाय. रूमवरच आहे तो. पब्लिकनी लय कचरा केलाय बाकी बीचवर. खातायत पितायत टाकतायत इथेच. मजा आहे. पहिल्यांदा आलो मी तर इथे. पार्टी चालू आहे मित्रांची. हा हाय करतोय भाई. भाऊ बघा कसे खेळतात माती. कॅफे विफेला आहे तिथे. पण विनीत बोलतो इथे जाम डबल प्राइस आहे. क्वांटिटी पण खूप कमी देतात. आता आपण इथे तर काही जाणार नाही. एक दोन हॉटेल बघितलेत. बघू आता रात्री तिथेच जाऊ खायला. रात्री आता काय सिच्युएशन आहे त्यावर डिपेंड राहील. गर्दी किती आहे कसं काय. बघा सोमवारचा बाजार लागलाय कसा बीचवर. फुल गर्दी झाली. गर्दी. तयारी चालू झाली आता पार्टीची सगळ्यांची. सनसेट होताना बघतो आणि मग निघतो हळूहळू. पुराव सनसेट बघून झाला. आता घरी जातो. आकाशला तर लॉक करून आलोय आम्ही रूममध्ये. आकाशला कोंडून आलो रूममध्ये. झोपतोय नुसता. फिरायचं सोडून काय बोलायचं आता त्याला. सनसेट बघितला. गर्दी आता हळूहळू वाढत चालली. रूमवर जातो. फ्रेश बिश होतो आम्ही जरा. कपडे बिपडे मारतो मस्तपैकी आणि निघतो फिरायला. आज गाडी नसल्यामुळे आपल्याला सगळं चालतच फिरायचं आहे. पालखीच निघाली जशी आपली. काय 1 2 चालू आहे आपलं. लय चाललो भाई. हार्दिक आणि मी तर लय चाललो. ही दोघं तरी बसलेली. केसांची लय वाट लागली भाई. आधीच वाट लागली आणि अजून वाट लागली. आता वडापाव लोड करतोय मस्तपैकी. पाव बघा कसे. बर्गर बघा. भजी वडेपाव फुल मजा. पण तुझा फेवरेट नाश्ता या. फुल मजा रे. बघ काय काय टाकतो येऊ. कोथिंबीर कांदा चटणी कोथिंबीर. फुल मजा. कोथिंबीर तर पहिल्यांदा टाकतो ना बघ. खावा. हे घ्या मग 2 प्लेट घ्या. लोड करा. हे भाई एक भजी दे रे. हा बस थँक्यू. भाई शपथ एवढी मोठी आहे भाई बघ. हे पतू खा. चला पार्सल घेतो सगळं. आकाश सोबत खाऊ. रूमवर जाऊन निवांत. ही एक भजी 10 रुपयाला आहे. व्हिडिओ मत करणार. अरे ब्लॉगर आहे भाई. करना पडतंय व्हिडिओ. एक भजी 10 रुपयाला आहे मित्रांनो. उगच खाल्ली असं वाटतंय. जाऊ द्या. तर वडे खाऊ. थोडंफार लुटतायत. आपल्या इथं असंच देतोय अण्णा. भजी खाल्ल्यानंतर सांगतोय. चालायचं 30 आपल्या इथं अण्णा असंच देतोय. का बाई का. नाही तुम्ही ऐकलं तो बोलला ना त्याला. हा मी पण जरा ऐकलं. पण बोललो काहीतरी वेगळं बोलतो. जाऊ द्या काय आता. त्याला पण 30 करायची आहे. 31च्या दिवशी वडेपाव खातो आपण. कॅब बुक कर भावा लवकर. लवकर कर. थांब ना लाईट मध्ये. कॅब बुक करतो. कॅब आली की बागा बीच इकडे जरा बघतो. DJ नाईट वगैरे कसं काय. आणि मग नंतर टिटोज लेनला जरा बघतो पार्टी बिर्टी काय आहे का. तर मग बागा बीचला शॅक्स असतात तिकडे जाणार. तिकडे जरा DJ एन्जॉय करणार. चिक नाचणार. आणि मग जेवून घरी. न्यू इयर. हॅपी न्यू इयर. बाय तुम्हाला. हा ऍडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. बाय. आपलं बागा बीचला निघालेलो आहे. पण टॅक्सीवाल्याला विचारलं तर 1200 रुपये बोलला तो. मग आता सध्या तर चालत चाललोय पुढे. पोलीसवाल्यांना विचारलं ते बोलले पुढे 5-10 मिनिटं चाला.
तिथून भेटेल तुम्हाला व्यवस्थित रेंजमध्ये. बघू आता, आज 30 बस असल्यामुळे काय आता त्यांना काय बोलू पण नाही शकत आपण. भेटली गाडी मित्रांनो, आता पटापट जाऊ. ट्रॅफिक खूप होती मित्रांनो, तर आता आपण चालत चालत निघालेलो आहे. खूपच जास्त गर्दी झालेली आहे. चालत चालत चाललोय. तर आता सगळे पळत आहेत लवकरात लवकर जाण्यासाठी. 20 मिनिटच बाकी आहे 12ला. बघू आता आपण पोचतो का. थोडाफार लेट होईलच वाटतं. गोवाचं मार्केट जाम झालंय बाकी. फुल गर्दी. कशी आहे गर्दी. फुल डेंजर सीन झालाय बाकी. रास गर्दी झाली आहे. राडा होणार, राडा होणार. गरबा संपायला लवकर लवकर चला. लास्टचे 2 मिनिटच बाकी आहेत. मित्रांनो रूमवर पोचले. आता गाडी गेलेली. 600 रुपये घेतले त्यांनी बीचवरनं. खूप जास्तच गर्दी होती म्हणून काय तुमच्यासोबत बोलू शकलो नाही. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो नक्की सांगा. आता आम्ही सगळे दमलो आहे. पार्सल घेतलेलं आहे. जेवण करतो. आम्ही तर स्टार्टरच घेतलं एक. जेवण करून लगेच झोपतो. खूप दमलो आहे आज सगळे आम्ही. ठीक आहे. तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.